चला रेकॉर्डिंग चालू झालं आहे. नमस्कार सर्वांना. कालच्यापेक्षा आजची जरी क्वांटिटी कमी असली, म्हणजे आजचे मेंबर जरी कमी असतील, तरी या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण बाकीच्या जे काही जॉईन झाले नाहीत सभासद, त्या सभासदांना रेकॉर्डिंग मिळणारच आहे. पण तुम्ही जे काही 14 पार्टिसिपेट जॉईन झालात वेळात वेळ काढून, त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. त्या तळमळीनं तुम्ही ही मीटिंग जॉईन केला आहात. ओके. तर सुरुवात करण्याआधी काल आपण व्हॉट्सअपवरती जे काय पोस्ट शेअर करायच्या होत्या त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घेतली होती कालच्या भागामध्ये आपण. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती कशी माहिती पाठवायची, प्रोडक्टचे रिझल्ट, त्याचे ऑडिओ व्हिडिओ कसे पाठवायचे ग्रुपला, याच्याविषयी संपूर्ण माहिती वगैरे, व्हिडिओसोबत लेख, ऑडिओसोबत लेख, फोटोसोबत लेख, कुरिअरचे फोटो कसे पाठवायचे, संध्याकाळी दररोज ग्रुपला आपला स्टेटस कसा ठेवायचा आहे, हे प्रॅक्टिकली तुम्हाला काल स्क्रीन शेअर करून मी पाठवलंयच. तर आजच्या भागामध्ये आपण फेसबुक हा एकच विषय घेणार आहे. फेसबुक आपण फेसबुकचा आपण वापर जो आहे तो आजपर्यंत कुठल्या कारणासाठी केला आहे आपल्याला काही माहितीच नाही आहे. तर टाईमपाससाठी केला आहे किंवा आपला अकाउंट असावं म्हणून केलेलं आहे, बरोबर. तर ह्या फेसबुकचे फायदे काय आहेत हे आपल्याला थोडक्यात आपल्या कामाच्या संदर्भात त्या फेसबुकचे काय फायदे आहेत हे तुम्हाला मी एक 10 पॉईंट आहेत, ते 10 पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते लिहून घेऊ शकता किंवा त्याचं रेकॉर्डिंग किंवा करू शकता, काय अडचण नाही. ओके. तर पहिली गोष्ट, फेसबुकचा फायदा म्हणजे संवाद साधता येतो. म्हणजे अनोळखी व्यक्ती असेल तर बघा, व्हॉट्सअप यायच्या आधी फेसबुक हे सोशल मीडिया एकच होतं. व्हॉट्सअपचा शोध नंतर लागला. पण फेसबुक ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपले जे काही मित्र असायचे त्यांना गुड मॉर्निंग, गुड नाईट जे काय बोलायचं असेल तर त्यावेळेला संवाद साधण्यासाठी फेसबुक हे एकच प्लॅटफॉर्म होतं, बरोबर. म्हणजे संवाद साधण्यासाठी याचा जास्त फायदा झाला. परत व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे फेसबुक हे असं अकाउंट आहे किंवा फेसबुक हे सोशल मीडिया असं आहे की याचा व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. ओके. म्हणजे हे जे फेसबुक आहे आपल्याला उपयुक्त कशासाठी आहे, व्यवसाय वाढवण्यासाठी आहे. ओके. तर नेटवर्किंग म्हणजे आपलं एक नेटवर्क जो आहे तो नेटवर्क वाढवण्यासाठी पण याचा फायदा होणार आहे, बरोबर. परत आणखीन नेक्स्ट फायदा आहे तो मोफत वापर. म्हणजे याचा वापर आहे तो काय आपल्याला महिन्याला किंवा आता आपण कसं रिचार्ज मारतो तसं याला काही रिचार्ज मारावं लागत नाही. तो आपण जो काही नेट पॅक वापरतो त्या नेट पॅकमधून आपण हे मोफत वापरणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे जे पैसे काय आपल्याला पे करावं लागत नाहीत, त्यामुळे हे माध्यम आहे ते आपल्याला मोफत भेटणार आहे. तसंच ब्रँड तयार करण्यासाठी, म्हणजे एखादी आपण सर्व्हिस देतो आहे किंवा एखादा प्रोडक्टवर काम करतो तर त्याचा ब्रँड तयार करता येतो, बरोबर. म्हणजे मार्केटमध्ये आता कसं मोबाईलचा ब्रँड आहे, ॲमेझॉन फ्लिपकार्टचा ब्रँड आहे, बरोबर. वेगवेगळे चप्पलचे, कपड्यांचे ब्रँड आहेत, गाड्यांचे ब्रँड आहेत, बरोबर. मग त्यांनी हे ब्रँड कशासाठी केला, ब्रँड का तयार केला, तर हे लोकांच्यापर्यंत जाण्यासाठी ब्रँड तयार केलेला आहे. आज स्क्रीन नाही शेअर केली आजी सर, आर्यन सर, स्क्रीन नाही शेअर केली. तर स्क्रीन नंतर मी शेअर करणार आहे. पहिला तुम्हाला बेसिक जे नॉलेज आहे ते मी फोनवरच देईन. स्क्रीन शेअर करायला तरी पण अजून एक 20 मिनटं लागतील. ओके. तर आवाज येतो आहे सर्वांना माझा? यस सर. ओके. तर हे झालं ब्रँड तयार करणे. नेक्स्ट फायदा आहे ग्राहकांची सेवा सुधारण्यासाठी. म्हणजे आपण जी काही ग्राहकांना सेवा देतो आहे त्या सेवा काय आहेत हे आपण दाखवण्यासाठी पण प्रॉपर येतो आहे. ओके. आवाज पण येतो आहे. चला. ओके. ग्राहक सेवा सुधारण्यासाठी याचा फायदा होतो फेसबुकचा. परत शिक्षण व माहिती. फेसबुक हे असं प्लॅटफॉर्म आहे की काही गोष्टी आपण त्याच्यातून शिकतो आहे, बरोबर. शिक्षण घेतो आहे. म्हणजे काही वेगवेगळे पेजेस असतात किंवा काही ग्रुप असतात त्याच्यावरती आपल्याला काही नॉलेज माहीत नाही आहे, त्या गोष्टी पण आपल्याला तिथं मिळतात फेसबुक माध्यमातून, बरोबर. त्याच्यामुळे शिक्षण व माहिती पण ह्या फेसबुकमधून मिळते. परत फेसबुकला मार्केट प्लेस वापरता येतं. म्हणजे आपण जर जुनी गाडी किंवा जुनी काहीतरी एखादी वस्तू घेणार असेल तर फेसबुकला मार्केट प्लेस एक ऑप्शन असतं. मार्केट प्लेस माहिती आहे सर्वांना फेसबुकला असतं. कोणाकोणाला मार्केट प्लेस माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये यस पाठवा. मार्केट प्लेस हे असं सॉफ्टवेअर आहे की आपल्याला एखाद्या गाडीची किंमत, एखाद्या प्रोडक्टची किंवा एखाद्या वस्तूची किंमत तिथं मार्केट प्लेसवरती आपल्याला कळते. किंवा आपल्याला एखादी वस्तू विकायची आहे तर ती नयन सर तुम्हाला माहीत नाही का? चालेल. फेसबुकवरती मार्केट प्लेस आहे
त्याचा कसा वापर करायचा, काय करायचा ते पण मी तुम्हाला शेवटला मीटिंगमध्ये पॉईंट घेतला आहे, तो पण सांगेन मी तुम्हाला. मार्केट प्लेसवरती आपण वस्तू एखाद्या विकू शकतो किंवा घेऊ पण शकतो. ओके. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे तो समाजसेवा. म्हणजे समाजसेवा म्हणजे कसं, तर आपण जे काय आपण आपल्या प्रोडक्टचा किंवा काय कुठल्या तर सेवेचा ब्रँड करतोय, जाहिरात करतोय, त्यावेळेला लोकांना आपण एक सेवा देतोय ना. म्हणजे एखादी पोस्ट असते बघा की आता कोरोना भयंकर आजार आहे आणि त्याची जाहिरात इकडं तिकडं व्हॉट्सअपला सोशल मीडियावरती पसरली, बरोबर. थोडक्यात कोरोनाचा विषय बघायला गेलं तर लोकांना एक तो जाणीव करून देण्यासाठीचा मेसेज होता, बरोबर. म्हणजे बाबा कोरोना हा महत्त्वाचा आजार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात, बरोबर. मग ही एक समाजसेवा. म्हणजे लोकांना आपण एखादी फ्रीमध्ये जर एखादी पोस्ट पाठवायची असेल किंवा माहिती लोकांना, आपल्याला एखादी गोष्ट माहीत आहे आणि ती लोकांना जास्त जास्त आपल्याला कळवून द्यायची आहे, तर ती पोस्ट टाकल्यानंतर त्याला समाजसेवा म्हणतात, बरोबर. नेक्स्ट आहे तो आपला ग्राहकांचा विश्वास निर्माण होतो, बरोबर. म्हणजे आता समजा जर तुम्ही आपल्या समर्थ फाउंडेशनचं काम करताय, बरोबर, तर तुमचे जे काय आपले रिझल्टचे ऑडिओ व्हिडिओ किंवा प्रोडक्टची ब्रँडिंग असेल, परत आपल्या जे काय प्रोडक्टच्या जाहिरात असतील, याचा एक ब्रँड आपल्याला त्या फेसबुकवरती करता येतो, फेसबुकच्या पेजवरती, फेसबुकला. आणि फेसबुक हे असं आहे की तुम्ही ज्या वेळेपासून फेसबुक चालू केला आहे तेव्हापासूनचे तुम्ही काय ॲक्टिव्हिटी केलात फेसबुकवरती, किती पोस्ट शेअर केला आहे, कोणाशी चॅटिंग केला आहे, हे चॅटिंग जसंच्या तसं राहतं. तुमचा मोबाईल पडू दे, मोबाईल हरवू दे, तुम्ही ते पासवर्ड आणि जर हे टाकला असा नाव आणि पासवर्ड जर टाकला तर तिथं तुमचं सगळं चॅटिंग फ्री चालू होते. पण व्हॉट्सअपचं तसं नाही. व्हॉट्सअप बॅन झालं तर तुमचा डाटा जातो आहे, मोबाईल बदलला तर तुमचा सगळा डाटा जाणार आहे, क्लिअर होतो आहे. मग फेसबुक असं सोशल मीडिया आहे की त्याचा डाटा सेव्ह राहतो आपल्याकडं, वर्षानुवर्ष त्याचा डाटा सेव्ह राहणार आहे, बरोबर. परत आणखीन फेसबुक हे एक असे माध्यम आहे की अनोळखी लोकांच्यापर्यंत आपल्याला पोचता येतं, बरोबर. म्हणजे अनोळखी लोकांच्यापर्यंत आणि लाखो लोकांच्यापर्यंत पोचता येते. म्हणजे इथं जेवढी लोक फेसबुक वापरतात त्या सगळ्या लोकांच्यापर्यंत आपली पोस्टसुद्धा जाऊ शकते, बरोबर. मग त्याच्यासाठी वेगवेगळे टॅग असतात, फ्रेंड असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढे शिकवणारच आहे, बरोबर. म्हणजे अनोळखी लोकांच्यापर्यंत पण आपल्याला पोचता येते. परत फेसबुकवरती आपण फक्त आपले फ्रेंड्स आहेत त्यांनाच ॲड करत असतो, बरोबर. पण हा प्लॅटफॉर्म निवडला तर आपणास 5,000 फ्रेंड्स करायचे आहेत, बरोबर. म्हणजे आता मी मेन उद्देशावर जातो आहे. फेसबुकचे आपण वापरण्याचे फायदे जाणून घेतले. तर आता महत्त्वाचं म्हणजे आता फेसबुकचं आपण अकाउंट काढले, तर त्या अकाउंटवरती आपण नॉर्मल अकाउंट ज्यावेळेला काढलं होतं त्यावेळेला आपले काही मित्र ओळखीचे आहेत असे 100, 150, 200 एवढ्याच फ्रेंड लोकांना आपण रिक्वेस्ट पाठवल्यात आणि त्यांच्याच फक्त आपण कॉन्टॅक्टमध्ये आहे, बरोबर. तर आपण आता आपलं काम करत असताना आपल्याला ते जे काही फ्रेंड आहेत त्या फ्रेंडचं लिमिट आहे 5,000 फ्रेंड. म्हणजे तुम्ही कमीत कमी 5,000 मित्रांना त्या फेसबुकच्या अकाउंटला तुम्ही ॲड करू शकता, बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही 5,000 फ्रेंड आपले तयार करून घ्यायचे. ओके. 5,000 फ्रेंड तुम्ही करून घ्यायचे. ओके. तर ते मी नंतर तुम्हाला शिकवेनच पुढं स्क्रीन शेअर करून. तसेच आपण एकापेक्षा जास्त फेसबुक अकाउंट पण वापरू शकतो, बरोबर. मग फेसबुक अकाउंट फक्त आपण एकच काढतो. रेग्युलर फेसबुक ॲप्स असतं ते आपल्याला गुगलवरती किंवा क्रोमवरती जाऊन फेसबुक डायरेक्ट टाकला असा की मेन फेसबुकचं पेज येतं. मग त्याच्यावरती आपण रेग्युलर फेसबुक वापरू शकतो. पण तुम्हाला एकापेक्षा मल्टिपल अकाउंट जर वापरायचे असतील तर फेसबुक लाईट हे ॲप आहे. तर ह्या फेसबुक लाईटमध्ये तुम्ही 1 ते 10 अकाउंट तुम्ही हे हँडल करू शकता त्याच्यावरती. म्हणजे तुमचं मेन अकाउंट आहे ते रेग्युलर फेसबुकच्या ॲपला वापरू शकता आणि तुम्हाला वेगवेगळ्या नावानं जर अकाउंट काढायचे असतील जाहिरात करण्यासाठी तर तुम्ही एक 10 अकाउंट वापरू शकता काय. मग त्याच्यामध्ये तुम्ही फेसबुक ज्यावेळेला नवीन अकाउंट काढणार आहे तर ते फेसबुक अकाउंट काढत असताना तुम्हाला तिथं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागतो. मग ज्यावेळेला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकणार आहे तर त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येतो. मग तो OTP टाकल्यानंतर तिथं ते फेसबुकचं अकाउंट क्रिएट होणार आहे, बरोबर. म्हणजे याचा जास्तीत जास्त जेवढे घरात आपल्या सिम आहेत तेवढ्या सिमवरचे तुम्ही पहिला फेसबुक अकाउंट काढा. आता मेन तुमचं जे अकाउंट आहे त्याला 5,000 फ्रेंड करून घ्या आणि 5,000 फ्रेंड झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये आता आपलं एक मिसेसचं किंवा आपल्या भावाचं सिम कार्ड असतं, त्याचं ते फेसबुक अकाउंट नसतं. मग ते OTP टाकून तो मोबाईल नंबर टाकून तुम्ही आणखीन एक फेसबुक लाईट हे ॲप डाउनलोड करून तिथं पण फेसबुकचं अकाउंट काढू शकता.
मग त्या फेसबुक अकाउंटला तुम्ही समर फाउंडेशनचं काम करतोय डायबिटीज आपण, तर त्या संदर्भात एक नाव देऊन फेसबुकचं ॲप काढा. ओके, तर त्या प्रकारे तुम्ही एकापेक्षा 10 अकाउंट फेसबुकवरती काढायचे आहेत. ओके, तर हा पॉईंट सर्वांनी लिहून घ्या. मल्टिपल फेसबुक अकाउंट तुम्हाला वापरायचे आहेत, बरोबर. तर फेसबुकवर आणखीन नेक्स्ट फायदा, फेसबुकवर आपण पेज तयार करू शकतो. म्हणजे फेसबुकवर आपण हे अकाउंट झालं, तर पेज म्हणून एक ऑप्शन आहे फेसबुकवरती. मग ह्या पेजचा आपण जर पेज आपण जर काढलं, तर त्या पेजवरती आपण जी काय आपली जाहिरात आहे ते बूस्ट करू शकतो. म्हणजे ह्या पेजचा फायदा काय होणार आहे, आपण आपल्या प्रोडक्टची हे प्रमोशन करणार आहे. आपल्या प्रोडक्टचं प्रमोशन ज्या लोकांना गरज आहे त्याच लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकचं एक पेज तयार करतो आपण. मग त्या फेसबुकच्या पेजमध्ये ना आपण एखादी पोस्ट टाकली तर ती तिथून आपण बूस्ट करू शकतो, म्हणजे प्रमोशन करू शकतो. आणि त्या प्रमोशन करण्यासाठी आत्ताचा जो चार्ज आहे तो पर डे 100 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं आहे, बूस्ट करायचं आहे, तर ती जाहिरात जर तुम्ही त्या पेजवरती जर बूस्ट केला तर त्या एका दिवसाचा चार्ज 100 रुपये आहे. ओके, मग ते पुढं भविष्यामध्ये तुम्हाला जर लीड लागणार असले, तुम्हाला जर कस्टमर जादा पाहिजे असतील, तर ते 100 रुपये पे करून तुम्ही त्या पेजवरच्या पोस्ट बूस्टसुद्धा करू शकता. ओके, आता ही आयडिया आपल्याला पुढं वापरायची आहे. ओके, फक्त आता तुम्हाला विषय निघला आहे म्हणून फक्त मी सांगतोय. ओके, पुढं आपण मी ते पेजचं तुम्हाला सांगेनच. चला, आता काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचं 100 रुपये पर डे जातात. ओके, पुढं नेक्स्ट ज्यावेळेला घालवायचे आहेत, इन्कम स्टार्ट होऊ दे आपला, मग आपण महिन्याला 100 रुपयेसुद्धा पर डे 100 रुपयेसुद्धा खर्च करू शकतो. ओके, तर नेक्स्ट मुद्दा आहे, आपण फेसबुकवरती जर आपण ग्रुप तयार करू शकतो. फेसबुकवरती आपण ग्रुप तयार करू शकतो. म्हणजे आता आपण कसं आरोग्य मधुमेह असा ग्रुप तयार केला आहे, तसा आपण स्वतःचा एक फेसबुकवरती ग्रुप पण तयार करू शकतो. फेसबुकच्या 3 डॉटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्रुप्स दिसतात. ग्रुप्स ते मी नंतर तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवेनच, ग्रुप कुठं दिसतं आहे आयकॉन ते. मग आपण स्वतःचा एक ग्रुपसुद्धा फेसबुकवरती तयार करू शकतो. ओके, परत ग्रुपला ॲडसुद्धा होऊ शकतो. म्हणजे मार्केटमध्ये वेगवेगळे ग्रुप असतात. मग आता ते महिला उद्योजक असतील, स्वामी समर्थांच्या नावानं आहेत, बरोबर, वेगवेगळे भरपूर सारे ग्रुप असतात. त्या ग्रुपला आपण जॉईन व्हायचं आहे. जॉईन झाल्यानंतर त्या ग्रुपवरती आपण जाहिरात करू शकतो. मग मी तुम्हाला ग्रुप कसा शोधायचा आहे, कुठल्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, हे सगळं तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवणारच आहे. पण आत्ता तुम्हाला हे एक लिहून घेत असाल तर ह्या गोष्टी लिहून घ्या तुम्ही. ओके, परत या ग्रुपवरती आपण काय करू शकतो, डेली 20 ते 30 नवीन ग्रुप ॲड करू शकतो. आणखीन डेली 30 ते 40 ग्रुपवरती आपल्या प्रोडक्टची प्रमोशन जाहिरात करू शकतो फ्रीमध्ये. म्हणजे समजा एका ग्रुपवरती कमीत कमी 5 लाख, 10 लाख, 20 लाख असे मेंबर असतात एका ग्रुपवरती. मग आपण घेतानाच ग्रुप असा घ्यायचा आहे की ज्या ग्रुपवरती 5 लाखाच्या पुढे मेंबर आहेत, 100, 200, 300, 1000, 2000 मेंबर आहेत, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ नका. ज्या ग्रुपवरती तुम्हाला 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख मेंबर आहेत, तर ते त्याच ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचं आहे. मग तुम्हाला मी ते ग्रुप जॉईन करत असताना तुम्हाला दाखवतो मी कुठं बघायचं आहे, ते मेंबर कुठं शोधायचे आहेत आणि कुठं दिसतात. ओके, तर आता जर विचार करा, एका ग्रुपला जर समजा 5 लाख लोक असतील आणि तुमच्याकडे असे एक समजा 40 ग्रुपला किंवा 50 ग्रुपला जर तुम्ही जाहिरात केला आहे, तर 50 ग्रुप गुणुले 5 लाख, 5 5 25 लाख लोकांच्यापर्यंत तुमची जाहिरात ती काय करणार आहे, फ्रीमध्ये जाणार आहे. मग 25 लाख लोकांच्यामध्ये जर 1% जरी पकडला तरी 2500 लोकांच्यापर्यंत तुमची जाहिरात काय होणार आहे, जाणार आहे 2500च्या. मग 2500मध्ये मी म्हणते 50% लोकांनी जरी जाहिरात बघून जर कॉल केले, आज ना उद्या करतील, मग त्याचा फायदा आपल्याला इथं जास्तीत जास्त होणार आहे. ओके, म्हणून हे ग्रुप आपल्याला वाढवायचे आहेत आणि त्या ग्रुपवरती आपल्याला डेली जाहिरात करायची आहे. मग जाहिरात करण्यासाठी 30 ते 40 ग्रुपलाच फक्त जाहिरात करायची आहे. तुमच्याकडे 1000 ग्रुप आहेत म्हणून 1000 ग्रुप तुम्ही जाहिरात टाकू शकत नाही आहे, कारण फेसबुकसुद्धा बॅन करतं. तुम्हाला परमिशन फक्त 30 ते 40 ग्रुपलाच फक्त ॲट अ टाईम, वन टाईम टाकण्याचा परमिशन आहे. जर तुम्ही जास्त जर टाकत असाल तर ते तुमचं बॅन करतं, फेसबुक तुम्हाला बॅन करतं थोड्या एक
8 तासासाठी किंवा 12 तासासाठी बॅन करतं. ओके. तसेच आपण पेजेस पण वेगवेगळ्या नावाने बनवू शकतो. ओके. आता हे झालं फ्रेंड ग्रुप बनवणे. तर त्याच्यानंतर आता मी पेजेसचा इथे विचार केला होता बघा, की ज्या पेजेसवरनं आपल्याला ₹100 चार्जेस देऊन आपण आपल्या प्रोडक्टची प्रमोशन करू शकतो. असे पेजेस पण तुम्ही मल्टिपल करू शकता. म्हणजे आता मी काय केलेलं आहे, मी माझ्या फर्मच्या नावानं पेज तयार केलेलं आहे, समर्थ प्रसाद डिस्ट्रीब्युटर. मग माझं हे एक पेज झालं, बरोबर. मग मी दुसरा आणखीन आरोग्य मधुमेहमुक्ती, आरोग्य व्यसनमुक्ती, आरोग्य वेदनामुक्ती, बरोबर, असे वेगवेगळे पेजेस करू शकतो, बरोबर. किंवा शुगरच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी असं काहीतरी करू शकतो, व्यसनमुक्तीसाठी काहीतरी पेज तयार करू शकतो. ओके. म्हणजे कॉमन जी लोक सर्च करतात, म्हणजे गुगलला आपण आता सर्च करतो शुगरवरती आयुर्वेदिक औषध कोणती आहेत, मग लोक जे सर्च करतात त्या नावानंच आपल्याला पेज तयार करायचं आहे. ओके. मग तुम्हाला कुठल्या नावानं पेजेस तयार करायचे हे मी तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही पेजेस करणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला ते बनवून देईन, काय अडचण नाही. ओके. तसेच आपण जी जाहिरात आपण करणार आहे ग्रुपवरती किंवा फेसबुकवरती मेन पेजला, तर ती जाहिरात आहे ती आपण टॅग पण करू शकतो. ओके. म्हणजे टॅग केल्यामुळे तुम्ही ज्या 5 लोकांना टॅग करणार आहे त्या 5 लोकांच्या फ्रेंड लोकांना पण आपली ती जाहिरात जाणार आहे. ओके. मग ते टॅग पण कसं करायचं मी तुम्हाला पुढे शिकवतो. ओके. जर आणखीन आता महत्त्वाचा मुद्दा मी वर घेतला होता, की आपण एकच अकाउंट वापरतो फेसबुकचं, बरोबर. जर समजा आपण एक पेज आहे ते फेसबुकचं मेन जे ॲप आहे त्याच्यावरती एक फेसबुक अकाउंट काढलं, तर तिथं आपले 5,000 फ्रेंड झाले. आणि तुम्ही फेसबुक लाईट हे ॲप्स डाउनलोड केला आणि त्याच्यावरती जर आपण 10 अकाउंट जर तयार केले, तर त्या 10 अकाउंटवरती पण आपल्याला 50 म्हणजे 5-5 हजार फ्रेंड तयार केले आपण, तर 50,000 फ्रेंडचा आपल्याला डाटा तयार होणार आहे, बरोबर. म्हणजे आपण 5,000 फ्रेंडचा एकच फेसबुक अकाउंट वापरत होतो, पण फेसबुक लाईट हे ॲप्स घेतल्यामुळं तुम्ही 50,000 फ्रेंडच्यापर्यंत तुम्ही ह्या माध्यमातून पोचणार आहे. मग त्याच्यामध्ये मल्टिपल तुम्ही अकाउंट काढू शकता. ओके. तर ही बेसिक चर्चा झाली आपली, की तुम्हाला माहिती असावं म्हणून मी एक पॉईंट काढून हे तुमच्याशी मी चर्चा करतो आहे. फेसबुक काय आहे आणि याची ताकद काय आहे हे समजून देण्यासाठी तुम्हाला मी या सगळ्या ॲक्टिव्हिटी सांगितल्या. ओके. तर मग आपण चला आता स्क्रीन शेअर करूया आणि तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत फेसबुकवरती आपले फ्रेंड कुठं बघायचे आहेत, फ्रेंड कसे वाढवायचे आहेत, ओके, रिक्वेस्ट कुठं पाठवायचे आहे, हे सगळं तुम्हाला मी काय करेन स्क्रीन शेअर करून पाठवेनच. ओके. स्क्रीन दिसते का बघा सर्वांनी? येस सर. दिसते ना? येस. आता स्क्रीन शेअर केली तर मी आणखीन एका पॉईंटवरती बोलतो. आपल्याला आपण जे काम करणार आहात ते समाजसेवेचे आहे, त्यामुळं फेसबुकवर आपले जे काय ओरिजिनल आपले जे काही नाव आहे किंवा आपला जो काही DP आहे तो थोडक्यात संस्थेचा पाहिजे. ओके. आता काही लोक काय करतात, आपलं नाव असतं, आता उदाहरण देतो प्रशांत बनसोडे, पण मी फेसबुकला वेगळ्या नावानं अकाउंट काढलेलं असतं, तिथं नाव वेगळं असतं, बरोबर. म्हणजे असे आता काही फेक अकाउंट असतात बघा, तो मुलगाच वापरत असतो पण नाव लेडीजचं टाकलेलं असतं, जे लेडीजच्या नावानं ते अकाउंट वापरत असतो. मग तसं आपल्यापैकी काय सगळ्यांचं झालं आहे का बघा, बरोबर. म्हणजे आपलं मेन जे काय नाव आहे प्रशांत बनसोडे आहे, तर ते प्रशांत बनसोडेच फेसबुकला यायला पाहिजे. तर तुम्ही प्रत्येकाने काय करा, आपलंच नाव त्या फेसबुकच्या मेन पेजवरती प्रोफाईलवरती येते का बघा, आपलाच DPचा फोटो येतो आहे का बघा, आणि DPचा फोटो पण लावत असाल तुम्ही, तर मी काल कसं आपल्या आरोग्याच्या ग्रुपला एक DP पाठवला होता, तशा टाईपचा DPचा फोटो लावता येतो आहे का बघा. किंवा फाउंडेशनच्याच नावानं पेज तयार करा, किंवा तुमचं नाव आहे ते त्याच संस्थेच्या नावानं किंवा तुमच्या आरोग्य मधुमेह ह्या नावानं जरी तुम्ही नाव ठेवलासा तरी पण बॅटरच आहे. ओके. तर हे का ठेवायचं, तर आपल्याकडं जो वर्ग येणार आहे तो अनोळखी पण येणार आहे, बरोबर. तुमची मित्रमंडळी हे काय तुम्हाला विचारत बसणार नाहीत, अरे तुझं नाव हे आहे आणि फेसबुकला अकाउंट वेगळंच आहे,
तुमच्याकडे जाहिरात बघून ते कॉल करतील. ओके. पण जो अनोळखी व्यक्ती तुम्हाला ज्यावेळेला कॉल करणार आहे तो ह्या ॲक्टिव्हिटी तुमच्या सगळ्या बघणार आहे. ओके. तर चला तर आपण मग पहिली गोष्ट आपण फेसबुकचे फ्रेंड किती आहेत हे बघायचे आहेत. ओके. तर मी स्क्रीन शेअर करतो. प्रत्येकाने फेसबुकचा अकाउंट ओपन करायचं आहे किंवा बघा मी कसं काय ॲक्टिव्हिटी करतो ते बघा सगळ्यांनी. ओके. आता मी इथं आलो फेसबुकच्या मेन पेजवरती. तर फेसबुकचे फ्रेंड किती आहेत हे बघायचं आहे. मग इथं आपण प्रोफाईलला 3 डॉटला टच करायचं आहे. टच केल्यानंतर प्रशांत बनसोडे दिसतंय बघा नाव इथं. इथं आहेत बघा माझे फ्रेंड्स दिसतात बघा इथं 4979. ओके. तर हे माझे 4979 फ्रेंड आहेत. बरोबर. मग तुमचे किती आहेत हे फ्रेंड सांगा बरं सर्वांनी. जरा स्क्रीन बॅक घ्या आणि प्रत्येकानं फेसबुक अकाउंट काढा आणि कुणाचे जास्त फ्रेंड आहेत आज बघूया आपण. ज्यांनी झूम मीटिंग जॉईन केल्या त्याच्यामध्ये जास्त फ्रेंड्स कोणाचे आहेत बघूया. ज्यांचे फ्रेंड जास्त आहेत त्यांना एक गिफ्ट आहे माझ्याकडनं. सांगा पटापटा. आणि ज्यांनी अकाउंट काल काढले किंवा ज्यांना बघता येत नाही त्यांनी कमेंटमध्ये किंवा नंतर मला उद्या कॉल करून सांगितलं तरी चालेल, काय अडचण नाही. फेसबुक ओपन करा एक 2 मिनटात सर्वांनी. स्क्रीन बॅक घ्या आणि फेसबुक अकाउंट काढून तुमचे फ्रेंड किती आहेत बघा सर्वांनी. ओके. चालेल, तुम्ही बघत आहात तर आपण पुढं जाऊया. ओके. फ्रेंड कसे वाढवायचे. ओके. आता समजा तुमचे फ्रेंड कमी आहेत तर तुम्हाला आता फ्रेंड वाढवायचे आहेत. ओके. तर तुम्हाला फ्रेंड वाढवण्यासाठी होम पेजला जायचं आहे. होम पेजला ज्यावेळेला तुम्ही ह्या स्टोरी बघत जाणार आहे त्यावेळेला तुम्हाला इथं काय करावं लागेल. फ्रेंड इथं येतात. असं फेसबुकचं पेज तुम्ही ज्यावेळेला बघताय तुम्हाला ज्यावेळेला जी लोक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार आहेत ते फ्रेंड इथं दिसतात. ओके. जर इथं जरी नाही दिसलं तरी तुम्ही इथं सर्च करू शकता फ्रेंड लिस्ट. ओके. इथं फाइंड फ्रेंडमध्ये गेला तरी पण चालतं आहे, काय अडचण नाही. ओके. आता इथं एकच मिनटं. इथं फाइंड फ्रेंड्समध्ये जर गेला असा तर तुम्हाला इथं फ्रेंडची लिस्ट दिसते बघा. ओके. मग तुम्हाला आता यातले फ्रेंड वाढवायचे तर ह्या लोकांना डायरेक्ट ॲड फ्रेंड म्हणून तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता. ओके. आता मला कुणाकुणाला ॲड फ्रेंड करायचं आहे मग ते मी इथं या प्रकारे ॲड फ्रेंड म्हणून ऑप्शन आहे तर त्या लोकांना मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो. ओके. जो व्यक्ती माझ्या परिचयाचा आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव आडनाव हे इंडियन आहे त्याच लोकांना तुम्ही काय करू शकता इथं एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता. ओके. आता इथे रिक्वेस्ट पण येतात बघा. निवास सुतार. आता हा व्यक्ती माझ्या ओळखीचा आहे का. तर आता हे फ्रेंड आपण ज्यावेळेला फ्रेंड लोकांना रिक्वेस्ट पाठवणार आहे त्यावेळेला ॲड फ्रेंड म्हणून ऑप्शन येतो आणि काही लोकांनी आता तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतात हे कन्फर्म. आता हे कन्फर्म केले की तो आपला फ्रेंड झाला. ओके. कन्फर्म म्हणून तुमचा असा मेसेज त्यांना दिसणार आहे. ओके. संतोष स्वामी कन्फर्म म्हणजे आपला तो फ्रेंड असेल तर त्या रिक्वेस्ट पण आपल्याला येणार आहेत. ओके. मग अशा प्रकारे इथं हे फेसबुकवरती जाऊन तुम्ही बघू शकता. ज्या लोकांना समजत नाही त्यांना मी सांगतो आहे, ज्या लोकांना समजते त्यांनी काय बॅटरीच आहे त्यांना काय अडचण नाही. ओके. चालते. फ्रेंड कसे वाढवायचे हे आपण बघितलं. रिक्वेस्ट कसे ॲक्सेप्ट करायची हे पण आपण शिकलो आता. ओके. चला तर मग आपण आता नेक्स्ट जाऊया. आपले ग्रुप किती आहेत. ओके. तर आता प्रत्येकाने काय करायचं आहे ह्या पेजवरती गेल्यानंतर हे पेज येतं बघा. इथं ग्रुप्स किती आहेत. ओके. मग इथं ग्रुप्स म्हणून ऑप्शन आहे तर इथं जर ग्रुप बघायला गेला तुम्ही आता हे नॉर्मल ग्रुप जर बघायला गेला तर तुम्हाला ग्रुपची संख्या नाही दिसत इथं. ओके. हे बघा हे ग्रुप आहेत असे माझ्याकडे जवळजवळ 1000 ग्रुप आहेत हे. ओके. मग हे ग्रुप कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत बघा. ओके.
आता हे मी स्क्रीन स्क्रोल का करतो आहे, तर तुम्हाला या प्रकारचे ग्रुप काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. मग तुम्हाला ते ग्रुपची नावं काय आहेत हे नावं पण मी सांगणार आहे तुम्हाला. तर ती नावं तुम्ही लिहून घ्यायची आहेत. फक्त आता माझ्याकडे किती ग्रुप आहेत हे तुम्हाला दाखवतो आहे. ओके, तर तिथं डायरेक्ट काउंट येत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी हे ग्रुप दाखवतो आहे. या ग्रुपवरती मी डेली जाहिरात करतो. ओके, म्हणजे सकाळी एक 20-30 लोकांना, दुपारी एक 30-40 लोकांना, संध्याकाळी एक 20-30 लोकांना, असं दिवसभरात मी एक 100 ते 200 ग्रुपवरती जाहिरात माझी टाकतो. ओके, मग आज ज्या ग्रुपला टाकल्या त्याच्या दुसऱ्या उद्या टाकताना त्याच ग्रुपला टाकत नाही, दुसऱ्या ग्रुपला टाकतो आहे. ओके, आता हे दाखवायला गेलं तर पेज संपणार नाही, कारण हजारो ग्रुप आहेत माझ्याकडे. मग हे हळूहळू ज्या वेळेपासून संस्थेचं काम चालू केलं आहे तेव्हापासून आधीमध्ये फेसबुक अकाउंट ओपन केलं की मी ते ग्रुप वाढवत असतो. ओके, तर कमीत कमी लिहून घ्या सर्वांनी, आपल्याला 1000 ग्रुप तयार करायचे आहेत. 1000 ग्रुप. मग तुमच्याकडं किती ग्रुप आहेत बघा, मग त्याप्रकारे तुम्ही ग्रुप आपले वाढवायचे आहेत. ओके, आपले ग्रुप किती आहेत बघा आणि ग्रुप आपल्याला 1000 करायचे आहेत. ओके, तर आता ग्रुप वाढवायचे कसे, ओके, आणि कोणते ग्रुप ते घ्यायचे, कोणते ग्रुप घ्यायचे. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला, ग्रुप कोणते घ्यायचे आणि ग्रुप कसे वाढवायचे. आता चला तर मग मी तुम्हाला ग्रुप कसे हे करायचे सांगतो तुम्हाला. ओके, आता ग्रुप कोणते घ्यायचे पहिला मी सांगतो तुम्हाला. म्हणजे कोणते ग्रुप घ्यायचे आहेत हे सांगितल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की बाबा सर्च कशी करायची. ओके, तर स्क्रीनकडं न बघता आता मी तुम्हाला सांगतो ग्रुप कोणते घ्यायचे. पहिला ग्रुप घ्यायचा आहे महिला उद्योजक. महिला उद्योजकांचे ग्रुप सर्च करा, शेतकऱ्यांचे ग्रुप सर्च करा, जिल्ह्यांच्या नावाने ग्रुप सर्च करायचे तुम्हाला, परत आरोग्याच्या नावाने ग्रुप सर्च करायचे आहेत. त्याच्यामध्ये हे जे आपण सर्च करणार आहे हे सगळे ग्रुप मराठी अक्षरामध्ये असावे. म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेले ग्रुप तुम्ही करू नका. म्हणजे आरोग्य धनसंपदा हे वाक्य कसं आपण मराठीमध्ये लिहिलं तर त्या मराठी लोक जास्त जॉईन होणार ना त्याच्याकडं, बरोबर. पण आरोग्य धनसंपदा हे जर तुम्ही इंग्लिशमध्ये नाव टाकलं तर त्या ग्रुपला जास्त लोक जॉईन होणार नाहीत. म्हणून मी सांगतो तुम्हाला मराठी नावानं जास्तीत जास्त ग्रुप तुम्ही काय करा, जॉईन व्हा. ओके, परत देवाधर्माचे ग्रुप असतात बघा, स्वामी समर्थाच्या नावानं असतात, गणपतीच्या नावानं असतात, विठ्ठलाच्या नावानं असतात, आणि जेवढे आपले देव आहेत त्या प्रत्येकाच्या देवाच्या नावानं ग्रुप आहेत, बरोबर. परत तसे ग्रुप शोधा. परत नेक्स्ट असतात ते महिला बचत गटांचे ग्रुप असतात बघा. परत महिला बचत गटांचे ग्रुप जिल्ह्यानुसार पण असतात, मग ते जिल्ह्यानुसार पण सर्च करा. त्याच्यानंतर उद्योग समूह असतात बघा, कोल्हापूर जिल्हा उद्योग समूह, नाशिक जिल्हा उद्योग समूह, असे उदाहरण द्याले तुम्हाला. शेतकरी दूध उत्पादक, मग शेतकरी दूध उत्पादकमध्ये पण तुम्ही जिल्ह्याची नावं टाकू शकता. कोल्हापूर शेतकरी दूध उत्पादक, नाशिक शेतकरी दूध उत्पादक. मग तुम्ही असे प्रत्येक जिल्हे ह्याला लावायचे आहेत. म्हणजे जे काय आपले 36-37 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यांची नावं टाकून शेतकरी दूध उत्पादक, जिल्ह्यांचे नाव टाकून उद्योग समूह टाकू शकता, जिल्ह्याचे नाव टाकून महिला बचत गट शोधू शकता, बरोबर. मग असे तुम्हाला वेगवेगळे जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यांचे ग्रुप तुम्हाला 10-20 ग्रुप तुम्हाला त्या फेसबुकवरती दिसणार आहेत. मग समजा त्या ग्रुपवरती जर आपली जाहिरात जर गेली आणि त्यातनं जर कॉल यायला लागले तर आपल्याला चांगलंच आहे ना, फ्रीमध्ये. परत जॉब संदर्भात ग्रुप असतात बघा, म्हणजे वेगवेगळे नोकरी संदर्भात वगैरे जॉब संदर्भात ग्रुप असतात, ते सर्च करा. त्याच्यानंतर MLM लीडर्स. आता MLM लीडर्स असतात, याचा फायदा कुठं होणार आहे आपल्याला, जी काय आपण व्यवसायाची जाहिरात करणार आहे, म्हणजे आपण PROची जाहिरात ज्यावेळेला करणार आहे. आता तुम्ही कसं PRO कोणाच्या माध्यमातून ट्रेनिंगला आला होता, बरोबर. मग तुम्हाला पण आमच्याच कोणाची तरी एखादी पोस्ट फेसबुकवरती किंवा ग्रुपवरती दिसली होती आणि त्याला इन्क्वायरी करून तुम्ही काय केलेलं असेल, माहिती घेऊन तुम्ही ट्रेनिंगला येऊन आता ही जो मीटिंग करताय, बरोबर. मग असे तुम्हाला MLM लीडर्सांचे ग्रुप आहेत, त्या ग्रुपवरनं तुम्हाला PRO भेटणार आहेत. ओके, तर इत्यादी प्रकारचे तुम्ही नावानं काय करायचे आहेत, ग्रुप फेसबुकवरचे घ्यायचे आहेत. मग आपण ग्रुप कसे घ्यायचे हे आपण जरा प्रॅक्टिकली शिकूया. ओके, ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथं सर्च म्हणून ऑप्शन असतो बघा. सर्चमध्ये गेला की आपल्याला आता आपण काय टाकूया, शेतकरी दूध उत्पादक. शेतकरी दूध उत्पादक.
ओके. तिथं सर्च करायचं नाही, इथं वरती करायचं आहे बघा, वरती इथं वरती सर्च करायचं आहे. शेतकरी म्हणल्यावर काय काय आलं बघा इथं. कोथिंबीर शेतकरी ग्रुप, हळद विक्रमी उत्पादक शेतकरी, आम्ही केळी उत्पादक शेतकरी. ओके. मग शेतकरी जरी टाकला तुम्ही तर तुम्हाला इथं वेगवेगळे ग्रुप येतात. मग त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. ओके. आता जिथं व्हिजिट लिहिलं आहे तो ग्रुप ऑलरेडी आहे. इथं आला बघा केळी उत्पादक शेतकरी आणि इथं दिलं आहे बघा 58K मेंबर, म्हणजे 58,000 लोक ह्या केळी उत्पादक शेतकरी ग्रुपला आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ग्रुपवरती 5,000 10,000 मेंबर आहेत त्याच ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. आता केळी उत्पादक शेतकरी हा 58K म्हणजे हजारात येते ते. ओके. हा मी ग्रुप जॉईन केला 58Kचा. हा 13Kचा आहे बघा केळी उत्पादक. ओके. तर केळी उत्पादक शेतकरी महाराष्ट्र राज्य 15Kचा आहे. ओके. आम्ही दूध उत्पादक शेतकरी हे जॉईन करायचं. ओके. मग असं करून तुम्ही एक 10 ग्रुप तुम्ही काय करायचे, 2 तासानं 10 ग्रुप तुम्ही काय करायचे, रिक्वेस्ट पाठवायचे लोकांना. माईक कोणाचं झालं आहे बघा, माईक म्यूट करा. पपई उत्पादक शेतकरी 9.5K आहेत. इथं 67K आहेत बघा, 67,000 मेंबर आहेत बघा इथं. ओके. इथं 43K आहेत, इथं 53K आहे. बरोबर. म्हणजे जेवढे जास्त मेंबर आहेत ते ग्रुप जॉईन करा. ओके. 10 लाखाच्या पुढं तुम्ही जरी जॉईन केला तरी चालतंय. तुम्ही टार्गेट हवा. आता इथं 20K आहे बघा, इथं 31K आहे बघा. ओके. मग असं तुम्ही एक सर्च केला की एक 20 ग्रुपला जरी जॉईनिंग झाला असा, एक तासानं 20 ग्रुपला तुम्ही 107K आहेत बघा. ओके. मग अशा प्रकारे तुम्ही ग्रुप शोधायचे आहेत भेंडी शेतकरी उत्पादक. ओके. तर आज तुम्हाला सांगत पण माझ्याकडे पण ग्रुप हे वाढणार आहेत. आता 1000 होते त्याच्यामध्ये हे 20 वाढणार आहेत. ओके. मग अशा प्रकारे तुम्ही हे ग्रुप शोधू शकता. ग्रुप कसं सर्च करायचं कळालं सर्वांना, कारण मेन उद्देश हाच आहे आपला, ग्रुप वाढावे. कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा माईक अनम्यूट करून बोलू शकताय. ग्रुप कसे शोधायचे कळाली सर्वांना. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे. कोणीतरी रिप्लाय द्या कोणीतरी. कळालं? हो कळालं सर. येस. ओके. हो सर समजलं. हां. हे जॉईन केलं की विजिट आली की ग्रुप नाही झालं का सर? हां, व्हिजिट आले की तो ऑलरेडी ग्रुप आपल्याकडे असतोय. असतोय काय? हां, ऑलरेडी आपल्याकडे ग्रुप असतो तो. आता मी फक्त शेतकरी ग्रुप टाकल्या किती ग्रुप आले. ओके. तुम्हाला सर्च करताना इथं सेटिंगच्या शेजारी सर्च आहे बघा, सेटिंगच्या शेजारी बघा, हे ओपन करतोय मी. ओके. मग ते तुम्हाला तिथं दिसणार आहे. ओके. मग असे ग्रुप वाढवा. डेली 20 ग्रुप वाढवायचे आहेत आणि एक 30 ग्रुपला तुम्ही जाहिरात करायची आहे. मग तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ झोपताना 4 टाईमसुद्धा जाहिरात तुम्ही ह्याच्यावरती करू शकता. फक्त 20 ग्रुपलाच करा, 50 ग्रुपला एकदम करू नका, नाहीतर फेसबुक तुम्हाला बॅन करणार. ओके. तर आता हे ग्रुप कसे घ्यायचे आपण शिकलो आहे. बरोबर. आता घेतल्यानंतर पुढे काय, प्रशांत सर आता ग्रुप घेतले, तुम्ही सांगितलं सगळं केले, पण ह्या ग्रुपवरती जाहिरात कशी करायची हे आम्हाला सांगा. ओके. तर मी तुम्हाला ह्या ग्रुपवरती डायरेक्ट पोस्ट आपल्या व्हॉट्सअपच्या अकाउंटमधून कशी पाठवायची डायरेक्टमध्ये, ते मी तुम्हाला आता सोपं करून सांगणार आहे. नाहीतर आपल्याला आधीची जुनी पद्धत होती ती पण दाखवतो मी तुम्हाला. आता आम्ही कोल्हापुरी हा ग्रुप आहे. ओके. आता या ग्रुपला मला पोस्ट करायचे तर मी हा ग्रुप ओपन करायचा. इथं राईट समथिंगमध्ये जाणार, इथं फोटोजमध्ये जाणार, त्याच्यानंतर एक फोटो घ्यायचा, मग गॅलरी ओपन करायचा. मग त्या गॅलरीमध्ये आता कुठला फोल्डर आहे, आता PNचा आहे, मग त्याच्यामध्ये तो फोटो घेणार मी. मग घेतल्यानंतर इथं से समथिंग म्हणजे इथं टेक्स्टसोबत पाठवणार आहे. मग मी इथं ते क्लिपबोर्डमधनं शॉर्टकट की काढणार, मग त्याच्यानंतर हे एकत्र असं टाकणार, मग इथं परत पोस्ट करणार. ओके. हे झालं एका ग्रुपला. असं मला प्रत्येक ग्रुपला जायला लागायचं, परत राईट समथिंगमध्ये जायचं, परत फोटोमध्ये जायचं, परत गॅलरीमध्ये जायला लागायचं, परत तो PNचा फोल्डर शोधायचा, मग परत तो फोटो घ्यायचा, परत त्याच्यानंतर तो आणि परत टेक्स्ट घ्यायचा, परत पोस्ट करायचा. ओके. ह्या प्रोसेसला वेळ लागतोय, तुम्हाला कळालं सर्वांना. वेळ लागत होता ना. ह्याच्यापेक्षा फास्ट शिकायचं आहे का तुम्हाला? ह्याच्यापेक्षा फास्टची पद्धत सांगू तुम्हाला मी.
सांगा सांगा. हां यस. ओके, आता मी ह्या ग्रुपवरती जाऊन मला प्रत्येक वेळेला ते सिलेक्ट करायला लागायचं. तर आता आपल्याकडे एक सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला आता ह्याच्यातून बाहेर काढतो आहे, फेसबुकमधनं बाहेर काढलं. मग जाणार मी व्हॉट्सअपवरती. ओके, हे आहे माझं व्हॉट्सअप. आता समजा ह्या व्हॉट्सअपवरती माझी एखादी पोस्ट आहे. ओके, मग त्या पोस्टमध्ये समजा माझा हा फोटो आहे. ओके, हा फोटो आहे, त्याच्यामध्ये माझा नंबर आहे आणि हा त्याच्यासोबत लेख जोडलेला आहे. ओके, तर ही जाहिरात मला कुठं पाठवायची आहे? फेसबुकला पाठवायची आहे. तर मग फेसबुकच्या ग्रुपला ही जाहिरात कशी पाठवणार मी? तर पहिला हा जो फोटो आणि टेक्स्ट आहे, ह्याच्यामध्ये पहिला मी काय करणार आहे, हा टेक्स्ट कॉपी करणार आहे. समजाले का बघा सर्वांना? हा फोटो आणि टेक्स्ट आहे, तर याच्यामध्ये मी काय करेन, पहिला हा टेक्स्ट कॉपी करेन. कॉपी केल्यानंतर ह्याला आणखीन एकदा सिलेक्ट करेन आणि 3 डॉटमध्ये जाऊन हे शेअर करणार. इथून शेअर केल्यानंतर आपल्याला इथं असे ऑप्शन येतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला मुद्दा सांगितला फेसबुक. फेसबुकमध्ये आपण न्यूज फीड, युअर ग्रुप आणि युअर स्टोरी. मग त्याच्यामध्ये आपण पहिला ग्रुपचंच शिकूया. पहिला युअर ग्रुपमध्ये जायचं. युअर ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुमचे जेवढे काही फेसबुकचे ग्रुप आहेत ते इथं दिसतात बघा. ओके, मग हे डायरेक्टच पेज इथं ओपन होईल. मग तुम्हाला मी पहिल्या ग्रुपपासून तुम्हाला फास्टमध्ये माहिती कशी पाठवायची सांगतो. हा पहिला ग्रुप मी ओपन करतो आहे. इथं फोटो तुमचा ऑलरेडी येणार आहे. फक्त टेक्स्ट जो आपण कॉपी केला आहे तो पेस्ट करायचा आहे आणि वरती इथं पोस्टचा ऑप्शन आहे, इथं पोस्ट करायचं आहे. झालं, फास्टमध्ये लिंक गेली. दुसरा ग्रुप ओपन करणार आहे, पेस्ट करणार आहे टेक्स्ट आणि पोस्ट करणार आहे. म्हणजे मगाशी ज्यावेळेला मी तुम्हाला सांगत होतो त्यावेळेला एक 5 कृती तरी करावं लागत होत्या. पण तुम्ही इथं हा ऑप्शन व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्ही शेअर केला तर तुम्ही फास्टमध्ये 20 नाही, तुम्ही 2000 लोकांना पाठवायला सांगा, तुम्ही 20 मिनटात पाठवू शकताय. पण आपल्याला 20 ते 30च ग्रुपला पाठवायचं आहे. मग तुम्ही हे 1 बाय 1 असं काय करू शकता, 20 ग्रुपला हळूहळू अशा पोस्ट शिस्तात पाठवू शकताय. ओके, ते आता ते आवाज येतो तेव्हा आहे तो पोस्ट अपलोड व्हायला लागल्यात. ओके, मग अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, फास्टमध्ये तुम्ही ह्या पोस्ट पाठवू शकता. ओके, किंवा तुम्हाला एखादी पोस्ट पाठवायची आहे. सर ऍट जातात, काय म्हणला? ऍट टाइम 10 जणांनाच जाते ते फेसबुक. जाते मस्त 100 लोकांना काय, पण तुम्ही जर वन टाइम जर 50 ग्रुपला जर पाठवला असा, काय म्हणला? 10 ग्रुपला केलं की 10 ग्रुपच नाही 10 ग्रुपला एकदम जात नाही, हे 1 to 1 असं पाठवायला लागते. पण शक्यतो काय करा, माझ्या ते 10 ला नाही 20 ग्रुपलाच फक्त पाठवा. कारण फेसबुक काय करतं, तुम्हाला तुम्ही मार्केटिंग करायला हे त्यांना कळतंय. त्यामुळे त्यांनी 24 तासासाठी 8 तासासाठी तुम्हाला रिस्ट्रिक्ट करतात, जे तुम्ही त्याच्यावर काय ॲक्टिव्हिटी करू देत नाही तुम्हाला. ओके, मग ते करून न घेण्यापेक्षा आपण एक टार्गेटच ठेवूया, 20 लोकांना 20 ग्रुपला पाठवायचं. ओके, हे समजलं सर्वांना? व्हॉट्सअपवरती जाऊन आपल्या फेसबुकच्या ग्रुपवरती कशी पोस्ट करायची आहे. ओके, नवीन लोकांच्या मध्ये बोला जरा. ओके, शेखर सर, देसाई सर कळालं तुम्हाला? मुकरम सर कळालं? कळालं ना? हो सर, हे कळालं. सोपं आहे. हां, सोपं आहे. त्यामुळे हे ह्या प्रकारे करा. आता फेसबुकला स्टेटस कसा ठेवायचा? ओके, आपण व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत्याला बघितलं आहे, पण फेसबुकला स्टेटस कसा ठेवायचा? आता समजा हा फोटो आहे, मला इथं फेसबुकला स्टेटस ठेवायचा हाच फोटो. मग इथं मी फेसबुकचं ऑप्शन आहे न्यूज फीड आणि युअर स्टोरी. मग युअर स्टोरीमध्ये जायचं. युअर स्टोरीमध्ये तुमचा हा स्टेटस जाणार आहे, डायरेक्ट शेअर करायचं. ओके, गेला तो फोटो. आणखीन एक दाखवतो तुम्हाला, समजलं नसेल तर. हॅलो प्रशांत सर. हा बोला सर. काय माहिती आहे, मी माझ्या मोबाईल मध्ये एक सेटिंग आहे. यस. तर मोबाईलच्या व्हॉट्सअपला स्टेटसला मी ठेवतो ना, हा, ते डायरेक्ट ऑटोमॅटिक माझी स्टोरी जाते फेसबुकला. इंस्टाग्रामला जाते. हा बरोबर. हो, ते मी ऑटो करून ठेवलं आहे. बरोबर, ते जेव्हा पण पण करू शकतो स्टेटस आपण. ठेवतो ते पण शॉर्ट करू शकतो ते पण आता कसं आहे, बेसिक तुम्हाला 1 बाय 1 येता आलं पाहिजे. प्रत्येक फेसबुकला पर्सनली जाऊन टाकता आलं पाहिजे, व्हॉट्सअपला टाकू शकताय. बरोबर, मग त्याच्यासाठीच काय, तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ भरपूर आहेत. एक स्टेटस तुमचा व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, टेलिग्रामला, ट्विटरला, कुठं पण लागू शकता. यूट्यूबला पण जाऊ शकतो. मग तसे सेटिंग यूट्यूबवरती आहेत व्हिडिओ. पण आपण कसं नवीन आहे, त्याच्यामुळे कसं तुम्हाला मी किचकट सांगायला गेलं तर तुमच्या लक्षात येणार नाही.
त्यामुळे मी तुम्हाला प्लेन सर्वांना सांगतोय. आता समजा हा फोटो आहे, ओके नो प्रॉब्लेम. हा फोटो आहे तो मग तुम्हाला शेअर करायचा आहे. मग इथे तुम्हाला फेसबुक येईल, फेसबुक युअर स्टोरी झाला बघा. हा मग बारीक वगैरे करता येतो तुम्हाला, फोटो तुम्हाला व्यवस्थित लावता येतो. ह्याच्यामध्ये गाणं पण लावता येतं. हे म्युझिक आहे, म्युझिकमध्ये तुम्हाला काय सॉन्ग लावायचे ते लावू शकता, बरोबर. म्हणजे फीचर्स भरपूर आहेत. मग तुम्ही फक्त ते वापरता आले पाहिजेत. झालं. आता हे स्टोरीला गेले. आता समजा मला हे न्यूज फीडला टाकायचं आहे, म्हणजे फेसबुकच्या मेन पेजला टाकायचं आहे. तर मी काय करेन, सेम प्रोसेस. हा लेख पहिला कॉपी करेन आणि इथून हे दोन्ही एकत्र मला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये फेसबुकमध्ये न्यूज फीड म्हणजे डायरेक्ट आपल्या फेसबुकच्या मेन पेजला जातं हे. ओके, हे असं एकत्र जाणार आहे बघा. ओके, सेम इथं पण पोस्ट करायचं. जे आपण जी जाहिरात आपण ग्रुपला पाठवणार आहे ना, तीच जाहिरात तुम्ही न्यूज फीडला म्हणजे फेसबुकच्या मेन पेजला टाकू शकताय. ओके, मग हे दररोज डेली करायचं आहे तुम्हाला. ओके, फेसबुकला स्टेटस ठेवायचा आहे, मेन पेजला टाकायचा आहे, ग्रुपला एक 20 टाकायचे आहेत, एक 20 ग्रुप ॲड करायचे आहेत. ओके, मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, 6 ते 9 मी जाहिरात करत असतो सकाळी. ओके, मग 6 ते 9 माझ्या ॲक्टिव्हिटी ह्याच असतात. व्हॉट्सअपच्या पहिला आरोग्याच्या ग्रुपला, आरोग्याच्या ग्रुपनंतर अदर ग्रुपला, अदर ग्रुप झाल्यानंतर मी फेसबुक ओपन करतो. मग फेसबुकवरती फेसबुकच्या ग्रुप झाले की ग्रुप नवीन ॲड करायचे. त्याच्यानंतर न्यूज, स्टेटस हे सगळं ठेवायचं. परत माझ्याकडं एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत. आता अकाउंटचा विषय निघाला तर मी सांगतो, मी जवळजवळ 4 मोबाईलवरनं जाहिरात करतो आहे. म्हणजे माझा आता हा स्क्रीन शेअर केलेला हा एक नंबर झाला. असे माझ्याकडे मल्टिपल 3 मोबाईल आहेत आणि प्रत्येक मोबाईलवरती कमीत कमी 2-2 फेसबुकचे अकाउंट आणि 2-2 व्हॉट्सअपचे अकाउंट आहेत. म्हणजे 4 दोन्ही 8 व्हॉट्सअपचे अकाउंट आणि 8 फेसबुकचे अकाउंट. मग हे सगळं मी हँडल करतो आहे. तिथं पेज पण सेपरेट आहे, प्रत्येक फेसबुकला पेज पण सेपरेट आहे. म्हणजे प्रत्येक मोबाईलवरती गेलं, व्हॉट्सअपवरचं काम झालं की लगेच फेसबुकला पाठवायचं, फेसबुकचं काम झालं की न्यूजला टाकायचं, स्टेटस टाकायचं आणि नवीन ग्रुप पण शोधायचे. मग ह्या ॲक्टिव्हिटी 4ही मोबाईलवरती मी आणि माझी मिसेस हे सकाळी 6 ते 9 आमचं डेली रुटीन असतं. मॅडम आमच्या 1 ते 1.5 तास देतात, पण ते 1.5 तासात त्यांनी 2 मोबाईल पूर्ण हँडल करतात. एका टायमिंगला 2-2 वन टाईम त्यांनी दोन्ही मोबाईलवरती जाहिरात करतात. म्हणजे एक मेसेज तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर 5 ग्रुपला जाऊस तर जो वेळ लागतो आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या फोनवरचं पण ते सेंड करून ठेवतात. मग इकडचं सेंड झालं की त्या मोबाईलवरचं, म्हणजे टायमिंगची बचत पण त्यांनी तिथं करतात. ओके, मग तुम्हाला पण ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी हळूहळू शिकवणार आहे आणि तुम्ही त्या करायच्या आहेत. ओके, तर आणखीन आता फेसबुकचा मेन पेज कसा असतो, म्हणजे फेसबुकचं पेज दाखवलं मी तुम्हाला. ओके, तर आता मी पेज वापरतो आहे का हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर चला मग मी तुम्हाला माझं फेसबुकचं पेज दाखवतो. सर एक हां बोला सर. सर ते फेसबुकचं पोस्ट पेंडिंग दाखवायला लागलं मला, एक 4-5 ते काय होतं, नेट तुमचं प्रॉपर मिळालं का पोस्ट नाही, पेंडिंग. हां नेट प्रॉपर मिळालं की ते होऊन जाते. ओके, नाही सर, कमीत कमी 1 महिना 2. त्या हे करा की डिसर्ट पोस्ट करा, म्हणजे तिथून डिलीट करा पोस्ट, पहिला नवीन पोस्ट तुमच्या अपलोड होतील. ओके सर. हां, आता हे माझं पेज आहे बघा. पेज बघा सर्वांनी, माझं दिसतंय का? समज हे पेज आहे. इथं पेज म्हणून ऑप्शन येतं, ह्या पेजवरती जाऊन तुम्ही ॲड करू शकता, किंवा ह्या पेजमध्ये तुम्हाला आणखीन कुठलं पेज ॲड करायचं आहे. आता हे रिमूव्ह म्हणजे हे मला काय पेज ॲड आहेत. मग तुम्ही इथं पेज पण ॲड करू शकता. मग पेजेसमध्ये पण तुम्ही इथं वेगवेगळं टाकून बघू आपण. शुगर टाकू आपण. चला, शुगर संदर्भात शुगर कंट्रोल फिटनेस, शुगर गाईड आलं बघ, शुगर कंट्रोल फिटनेस आपण जाऊया. मग याच्यावरती काय पेज आहेत का, तर आहेत बघा. कंट्रोल ब्लड शुगर जॉईन, म्हणजे हे पेजेस आहेत. ओके, मी तुम्हाला आता मगाशी काय सांगितलं की तुम्ही लोक काय सर्च करतात, तर शुगर सर्च करतात किंवा शुगरवरती आयुर्वेदिक औषध. मग या नावानं तुम्ही पेज सर्च करायचं आहे. मग जे लोक शिकलेले आहेत ते काय करतात, सोशल मीडियावरती जाऊन पेजेसमध्ये जाऊन काय करतात, सर्च करतात. त्यांना आता काय प्रॉब्लेम आहे, शुगरवरती औषध पाहिजे, वेदनामुक्तीवर औषध पाहिजे,
तर त्यांनी हे डायरेक्ट जाऊन इथं सर्चमध्ये टाकतात वेदनामुक्ती किंवा टाकतात व्यसनमुक्ती किंवा टाकतात मधुमेहमुक्ती. मग तुम्ही त्या प्रकारे जर पेज तयार केलं तर तो व्यक्ती आपल्या पेजवरती काय करेल, जाहिरात वगैरे आपल्याला कॉन्टॅक्ट करेल. ओके. आता हे मेन पेज असं असते, ह्याला पण तुम्ही इथं हे करू शकता. मेन पेजला सांगितल्याप्रमाणे न्यूज शेअर करू शकता. ओके. मग हे तुम्हाला माहिती आहेच. ओके. मग ह्याच्यामध्ये पण तुम्ही भरपूर साऱ्या फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या वापरू शकताय. ओके. इथं हे मेन पेज आहे बघा, समर्थ प्रसाद डिस्ट्रीब्युटर. हे अशा प्रकारे मी हे तयार केलेलं आहे. मग हे पेजेस कसं तयार करायचं, यूट्यूबवरती एक 2 ते 3 मिनटाचा व्हिडिओ असतो आहे, त्याच्यावरती तुम्हाला हे पेजेस कसं तयार करायचं ते तिथं सांगतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय एक 10 ते 12 मिनटामध्ये तुम्ही फेसबुकचं पेज पण तयार करू शकताय. ओके. मग हे आपले नोटिफिकेशन वगैरे पडतात, हे सुद्धा तुम्ही बघू शकता इथं. ओके. तर सर्वांनी काय करा, फेसबुकचं पेज पण बनवून घ्या. ज्या लोकांनी बनवलं नाही त्यांनी एकापेक्षा मल्टिपल पेज बनवा, त्याचा जास्तीत जास्त आपल्या बिझनेस वाढीसाठी फायदा होणार आहे. ओके. त्याच्यानंतर मी मागाशी बोललो होतो मार्केट प्लेसवरती आपण एखादी वस्तू, आता हे अकाउंट स्विच करतो मी, माझं मेन प्रशांत बनसोडेचं अकाउंट घेतो. मग हे झालं. इथं मार्केट प्लेस आहे बघा, मार्केट प्लेसला नोटिफिकेशन येतं बघा. मग हे ऑप्शन आहेत बघा, यूट्यूब मार्केट प्लेस. ओके. मार्केट प्लेसमध्ये काय आलं बघा, पहिला आलेल्या हे गाड्यांचे फोटो आल्यात, म्हणजे हे विकायला टाकल्यात गाड्या, बरोबर. मग इथं जर आपला प्रोडक्ट जर टाकला, शुगरचा म्हणा, व्यसनमुक्तीचा म्हणा, तर चांगला आहे का नाही, फायदा होईल का नाही हो, काय वाटतंय तुम्हाला? ह्या मार्केट प्लेसवरती सर्च करत असताना इथं आता आंब्याचा सीझन आहे, आंबे पण विकायला टाकलेत बघा. तुम्हाला मार्केटमध्ये फिरायचं नाही, पण तुम्हाला आंबे पाहिजेत, तुम्ही बघा वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वालिटीचे आंबे पण इथं टाकलेत. मग तुम्ही आपला प्रोडक्ट विकू शकताय का नाही? आता हा नोकियाचा 1100चा मॉडेल आहे बघा, हा मोबाईल कुणाला बघायला सुद्धा नाही, पण हा इथं विकायला टाकला आहे. सेकंड गाड्या, फ्रीज, खॉट, शेती आहे विकायला, तुळशीचे कट्टे आहेत. ओके. तर अशामध्ये तुम्ही आपल्या पण वस्तू इथं विकू शकताय. ओके. किंवा सर्व्हिस आपली विकू शकतोय. मग ह्याच्यामध्ये आपण आपली जाहिरात कशी टाकायची आहे, हे 1-2 मिनटात तुम्हाला फास्ट मार्केट प्लेस ओपन केले तर सांगतो. इथं सेलमध्ये जाऊ शकता, SELL. इथं आयटम्समध्ये जावा. आयटम्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं हे येतं, काही इन्क्वायरी येतात, त्या टाकल्यानंतर तुम्ही प्रोडक्टचं आपलं ब्रँडिंगसुद्धा इथं करू शकता. ॲड फोटो, मग इथं ॲड फोटोमध्ये जायचं आहे. आता आपण एक फक्त ट्रायल घेणार आहे. ओके. मग ट्रायल घेण्यासाठी आपण काय करूया, आपण एखादं शुगरची जाहिरात वगैरे घेऊया कुठली तरी. ओके. हा आता अँटॉक्स टी आहे, तर ह्याला आपण टी संदर्भात हे टाकूया, प्राईस टाकूया इथं 1600 रुपये. कॅटेगरी काय कशामध्ये येते बघा, हे हाऊस होल्ड महिलांसाठी आहे. डिस्क्रिप्शन परत टाकू शकता, डिस्क्रिप्शन. तर लोकेशन टाकू शकताय. मोर डिटेल्स आणि काय ॲड करायचं असेल तुम्हाला करू शकता, नसेल तर डायरेक्ट पब्लिश करू शकता. इथं कंडिशन आहे, कंडिशन काय आहे, यूज गुड. ओके. झालं पब्लिश. ओके. ही पोस्ट आता बाकीच्या लोकांना दिसते. मग अशा प्रकारे तुम्ही हे सेलमध्ये जाऊन झाले पब्लिश. आला बघा, ह्या रिव्ह्यू आला, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे मेन पेजला ॲक्टिव्ह झालेलं आहे. मग हे मार्केट प्लेसमध्ये पण तुम्ही जाऊन टाकू शकता. ओके. ओके. आहे काय रिव्ह्यूमध्ये पडलेलं आहे. मग अशा प्रकारे तुम्ही पण आपल्या प्रोडक्टचं हे करू शकता. ओके. बूस्ट पण करू शकताय तुम्ही इथून, मग आपल्याला काय बूस्ट करायचं नाही. ओके. समजलं. मार्केट प्लेसवरती तुम्ही आता तुमचा एखादा मोबाईल विकायचा आहे, गाडी विकायचा आहे, तर इथं सेलमध्ये जाऊन तुम्ही त्याचा मोबाईल नंबर, फोटो, किंमत हे सगळं टाकून हे करू शकता. आणि हे मार्केट प्लेस वापरणारा वर्ग पण जास्त आहे, हे तुम्हाला आज माहीत असेल. पण आपल्याला जर समजा एखादी गाडी घ्यायलो आहे, आपण समजा 2012ची गाडी आहे, तर 2012 कुठली गाडी घेणार आहे आपण, एक स्प्लेंडर घेणार आहे, तर 2012च्या स्प्लेंडरचा काय रेट आहे तो सुद्धा तुम्हाला इथं टाकलेल्या लोकांच्या मध्ये तो आपल्याला किंमत कळू शकते. ओके. मार्केट प्लेस कळालं सर्वांना? किती जणांना ही आयडिया आज कळाली मार्केट प्लेस असते म्हणून फेसबुकला? मला कळाली.
आज कळाली. फायदा होईल का नाही तुम्हाला आपल्या होय. कामासाठी? डेफिनेट सर. हो ना. नवीन लोकांमध्ये हो ना. बोला. हो सर, मला पण आजच कळलं. यस. आता याच्यामध्ये कशा पोस्ट टाकायच्या वगैरे कळालं तुम्हाला? ओके, चालेल. हे झालं मार्केट प्लेस. आता आणखीन नेक्स्ट मुद्दा आहे जो आपण फेसबुकचे जे ग्रुप बनवल्यात ह्या ग्रुपवरती आपण व्यवसायाबद्दल सुद्धा जाहिरात करू शकतो. त्यातून आपल्याला PR वाढणार आहेत, बरोबर. मग आता जर समजा आपल्याला फेसबुकचे काम करणारी लोक पाहिजे असतील तर मी एक दाखवतो तुम्हाला. माझं एक दुसरं अकाउंट आहे हे फेसबुक ह्याचं. फेसबुक अकाउंट हे लाईट आहे. लाईटमध्ये मी तुम्हाला सांगितलं इथं माझा ग्रुप आहे. मग ह्या ग्रुपवरती मी काय केलं, इथं MLM लीडर्स दिसला का तुम्हाला? MLM लीडर्स. परत डॉक्टरांची ग्रुप आहे, ते खाली दाखवतो तुम्हाला. इंडियन डॉक्टर. ओके, एकच मिनटं. हे आहेत बघा, नेटवर्क मार्केटिंग, MLM लीडर्स, बिझनेस नाशिक. ओके, जॉब संदर्भात जेवढे आहेत, ओके, हे असे मराठी उद्योजक, MLM नेटवर्किंग. ओके, मग अशा प्रकारचे हे ग्रुप मी स्पेशल घेतलेत. फक्त इलेक्ट्रो होमिओपॅथिक आहे का, MLM मार्केटिंग, बिझनेस, स्मार्ट उद्योजक, हे उद्योजकाच्या संदर्भात जेवढे आहेत हे ग्रुप मी सेपरेट घेतल्यात. मग ह्या ग्रुपला फक्त मी व्यवसायाची जाहिरात करतो आहे, बरोबर. म्हणजे ह्यातून मला काय करतील, ह्यातनं PRO भेटतील. मग ती व्यवसायाची जाहिरात कशी असते, कशी पाठवायची आहे, हे तुम्हाला मी आपल्या 13 एप्रिलच्या ग्रुपवरती सर्वांना पाठवणार आहे. ओके, हा आहे बघा MLM ग्रुप. जॉब्स इन कोल्हापूर. इथं जॉब्स इन कोल्हापूर, नाशिक, धुळे, मोठमोठे आहेत सिट्या, पुणे, मुंबई, तसं टाकून हे तुम्ही ग्रुप वाढवू शकताय. ओके, आता होमिओपॅथिक डॉक्टर आहे बघा, इथं होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक अशा डॉक्टरांचे सुद्धा ग्रुप आहेत. हे ग्रुप तुम्हाला जास्तीत जास्त हे करायचे, जॉईन व्हायचे आहेत. ओके, मग तुमच्या वेगळ्या आयडियानं तुम्ही काय करा, हे ग्रुप वाढवा. इथं आहे बघा इलेक्ट्रो होमिओपॅथिक. ओके, आता व्यसनमुक्तीला आपला जो स्प्रे आहे तो इलेक्ट्रो होमिओपॅथिक आहे. म्हणून मी इलेक्ट्रो होमिओपॅथिकचे डॉक्टर म्हणा, हे वेगवेगळे जे काही ग्रुप आहेत हे आहे बघा, डॉक्टर्स ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथिक, हे असे ग्रुप मी घेतलेलं आहे. मी तुम्हाला काय दाखवले, तर ह्या ॲक्टिव्हिटी मी केल्या, म्हणजे हे वेगवेगळे ग्रुप शोधून ह्याच्यावरती ॲक्टिव्हिटी करतो आहे मी, म्हणून हे तुम्हाला मी स्क्रीन शेअर करून दाखवतो आहे. ओके, मग तुम्हाला आपले PR वाढवण्यासाठी ह्या ग्रुपचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. ओके, ओके, इथंपर्यंत सगळी माहिती कळाली आज सर्वांना? समजली? नवीन लोकांमध्ये बोला. स्क्रीन स्टॉप करतोय मी. तर येस, ओके. तर आता मगाच्यापासून आत्तापर्यंत जे काय मी सांगितलं आहे त्याच्यामध्ये काही गोष्ट कळाली नाही ते सांगा. एक 10 मिनटं आहेत वेळ आपल्याला, 10-5 झालेत. 10 मिनटात मी त्या अनेक गोष्टी रिपीट करू शकतो. सर्वांनी बोला जरा. समजलं सर्वांना? येस सर. येस, चालेल. ओके, मग चालेल, आपण झूम मीटिंगचं रेकॉर्ड